नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून वंदना मिलिंद प्रचल यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. तो असा की क्षणांचं देणं फेडून टाकावं, त्याची उधारी ठेवू नये. जगताना ना बरेचदा अशा काही गोष्टी, अशा काही व्यक्ती, अशी काही नाती असतात ना की ज्यांच्यामुळे आपण कुठेतरी साचून राहिलेलो असतो, अडकून पडलेलो असतो. बऱ्याचदा आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा सवय करून घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळं आपण ती गोष्टच नाकारायला लागतो. पण होतं काय, नाकारण्यानं आपले प्रश्न सुटत नाहीत. कारण मूळची गोष्ट, व्यक्ती आणि ते नातं बदलत नाही. ते जसं आहे ना तसंच राहतं. आपण कितीही नाकारलं तरी मनातली वेदना तशीच राहते. बरोबर ना? हेच ते क्षणांची उधारी ठेवणं. ह्यापेक्षा आपल्याला याचा त्रास होतोय आणि होत राहील हे स्वीकारून त्या गोष्टीला सामोरं गेलं की आपोआपच आपण आपल्याला त्रास कसा कमी होईल, वेदना कशा कमीत कमी होतील याचा विचार आपोआप करायला लागतो. म्हणजेच काय, ॲक्सेप्टन्स झाल्यामुळे, स्वीकार केल्यामुळे ते क्षण येतात, ते नाकारले जात नाही आणि मग त्यात अडकून राहणं होत नाही. त्यातला फक्त धडा घेऊन झालेला असतो, तोच महत्त्वाचा असतो. हे आपल्याला फक्त एका स्वीकारामुळे समजलेलं असतं आणि त्या वेदनेवर आपण कामही केलेलं असतं. मग झालं की क्षणांचं देणं फेडून टाकणं. आणि मग हे देणं फेडल्यानंतर साहजिकच नवीन वाटा, नवीन प्रवास करणं अगदी सोपं जातं. उधारी मग ती कसलीही असो, फेडून टाकली तर आणि तरच पुढे जायची वाट गवसते. बस इतकंच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.